शेवगाव तालुक्यातील हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 18 फेब्रुवारी रोजी खुली कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास 25 संघांनी सहभाग घेतला होता। प्रथम क्रमांक 7218 रामराज्य प्रतिष्ठान हदगाव यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक स्वयंभू गेवराई, तिसरा क्रमांक फारोळा तर चौथा क्रमांक ताजनापूर यांनी पटकावला आहे। या सर्व बक्षिसाचे वितरण 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। ठीक 11 वाजता हबप शिवचरित्रकार दौलत बोडके महाराज आळंदीकर यांचे कीर्तन झाले। दुपारी 2 वाजता महाप्रसाद वाटप झाल्यावर छोट्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालगोपाल सहभागी झाले होते। भाषण, पोवाडे व नृत्य करून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मन वेधून घेतली व त्यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला। संगीत खुर्च्या, चमचा लिंबू, चेंडू फेक अशा विविध खेळांचा महिलांनी आनंद घेतला। या खेळामध्ये सहभागी प्रथम, द्वितीय आणि तृतीय महिलांना पैठणी साड्या व सर्व सहभागी महिलांना 501 रुपये बक्षीस देण्यात आले। सायंकाळी ठीक 7 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार, गायक, शिवरत्न पुरस्कार प्राप्त प्राध्यापक के.बी. शेख यांचे व्याख्यान झाले व त्यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या सर्व 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव हदगाव यांच्या वतीने करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी, गीतकार अविनाश बुटे यांनी केले। अशाच प्रकारचे लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।